या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। सगळ्यांना छत्रपती शिवजयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा। पाहूयात काही विशेष घडामोडी। आज राज्यभरामध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। शिवनेरी ते अगदी आग्रा किल्ल्यापर्यंत जल्लोषाचं वातावरण आहे। आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती राज्यभर आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा भव्य असा सोहळा पार पडलाय। किल्ले शिवनेरीवर पारंपरिक ढोलताशे, लेझीम आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषात संपूर्ण परिसर दणाणून गेलाय। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली। या सोहळ्यामध्ये तलवारबाजी, दांडपट्टा आणि लाठीकाठीचे थरारक जे मर्दानी खेळ आहे ते सादर करण्यात आले। अगदी राज्यभरातून दरवर्षी हजारो शिवभक्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी दाखल होतात। आज शिवजयंती निमित्त राज्यात इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातोय। छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत त्याचं सुद्धा आयोजन केलं जात आहे। सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा। बातमी भिवंडी येथून आहे। भिवंडीमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान व्यापारी आणि प्रशासनामध्ये वाद झाल्याची घटना घडलेली आहे। भिवंडी शहरातील एका भागामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान व्यापारी आणि प्रशासन यांच्यात ही हुज्जत झाली आहे। कारवाईच्या वेळी संबंधित व्यापाऱ्यानं प्रशासनावर अन्याय आणि एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप केला। व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, त्यांच्याशी जबरदस्ती आणि धक्काबुक्की करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय आणि यावेळेस व्यापाऱ्यानं प्रशासनाला संपूर्ण परिसरात समान कारवाई करण्याची ही मागणी केली। फक्त एका व्यक्तीवर कारवाई न करता संपूर्ण व्यवस्थेवर नियमानुसार कारवाई करा अशी मागणी यावेळेस या व्यापाऱ्याने केली। संबंधित व्यापाऱ्याने असा आरोपही केलेला आहे की यापूर्वीही प्रशासनानं त्यांचं दुकान तोडल्यानंतर पुन्हा उभारण्याची परवानगीही दिली होती, त्यामुळे आता पुन्हा कारवाई का करण्यात येते असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला। या घटनेमुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रशासनाकडून मात्र नियमानुसार अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली। या प्रकरणाचा संपूर्ण जो तपास आहे तो सुद्धा सुरू आहे। राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या गंभीर आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय आणि त्यांनी आपलं वक्तव्य दिलेलं आहे। लोकांना उचकवलं जात असल्याचे गंभीर आरोप सुद्धा त्यांनी यावेळेस केलेले आहेत। यामध्ये त्यांच्या विरोधात टोळ्या सक्रिय असून हालचालींची माहिती स्वतःकडे जमा होतीये, तसंच आपल्या कार्यकर्त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी दिलेला आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी नागपूर येथील एका महिलेनं आपल्या वैयक्तिक समस्यांबाबत भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं आणि या प्रकरणाचा संबंध काही राजकीय आणि प्रभावशाली कुटुंबाशी असल्याचा दावाही करण्यात आलेला आहे। या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। नाशिकमध्ये बनावट पोलीस बनून लुटणाऱ्या इराणी गँगचा पर्दाफाश करण्यात आला आणि तब्बल 18 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। ही कुख्यात इराणी टोळी नाशिक रोड गुन्हे शाखेनं कारवाई करत पकडलेली आहे। यामध्ये जाफर उर्फ संजू इराणी या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे 18 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी आपल्या साथीदारांसह नागरिकांना पोलीस असल्याचं सांगून विश्वास संपादन करीत होता आणि त्यानंतर दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी पिशवीत ठेवा असं सांगून हालचालीने आणि अगदी हात चलाकीने ते दागिने जे आहेत ते लंपास केले जात होते। या टोळीनं
उपनगर, इंदिरानगर, नाशिक रोड परिसरात धुमाकूळ घातला होता. अखेर नाशिक रोड गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे कल्याण जवळील अंबिवली इथं पहाटे सापळा रचून आरोपीला अटक केली. तपासादरम्यान आरोपीने लुटलेले काही दागिने अहमदाबाद इथे विकल्याचंही सांगितलेलं आहे. ते दागिने पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत. याबाबत संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे उपनगरमधील 2, इंदिरानगरमधील 5 आणि नाशिक रोडमधील 3 असे एकूण 10 गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे. या गँगचे इतर साथीदार अद्याप फरार असून पोलिसांकडून याबाबत त्यांचा शोध सुरू आहे. नाशिक शहरात चोरीच्या घटनांमुळे वाढ झालेली आहे आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरच एका दुकानातून चक्क मोबाईल चोरीची घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मुंबई नाका पोलीस स्थानक परिसरातील एका रेडियम स्टिकरच्या दुकानात ही चोरी झाली. एका संशयित इसमानं ग्राहक असल्याचं भासवत दुकानामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस दुकानदार कामामध्ये व्यस्त असल्याची संधी साधत आरोपीनं काउंटरवर ठेवलेला मोबाईल अत्यंत शिताफीनं उचलला. काम पूर्ण होण्यापूर्वीच तो दुकानातून निघून गेला. काही वेळेनं दुकानदाराला मोबाईल लक्षात आल्यानंतर तो शोधू लागला, मात्र त्याला तिथे मोबाईल मिळाला नाही. संशय आल्यानं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं असता चोरीचा संपूर्ण प्रकार उघडकीस झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केलाय. नाशिक शहरातील पंचवटी परिसरामध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी वेगवान कारवाई करत लुटमार करणाऱ्या 3 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 3 आरोपींना अटक करताना पहिली घटना जी आहे ती 13 फेब्रुवारीला घडल्याची माहिती समोर आलेली आहे. 13 फेब्रुवारीला पंचवटी परिसरातील शनी मंदिराजवळ ही घटना घडली होती. महेश पवार या तरुणाला अडवून आरोपींनी बेदम मारहाण केली आणि त्याच्याकडून सुमारे 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी यश राजेश ठक्कर वय वर्ष 25 आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश चंद्रकांत वलयमी वय वर्ष 31 याला अटक केलेली आहे. त्यांच्या ताब्यातून इलेक्ट्रिक मोपेड, मोबाईल फोन, सोन्याची बाळी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिलाय. न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क